आतापर्यंत स्त्रीची महती खूप ऐकली आपण. आज ऐकूया त्या स्त्रीला भक्कम साथ देणारा त्या पुरुषाविषयी. भारतात पुरुष प्रधान संस्कृती जरी असली ना तरीही पुरुषांच्या असणाऱ्या विविध समस्यांवर कधीच चर्चाच केली जात नाही. त्यांना भेडसावणाऱ्या अनेक समस्या असतात, जसे की त्यांच्या आरोग्यविषयक समस्या, पुरुषांसोबत होणारा भेदभाव, त्यामुळेच त्यांना इतर व्यसन अथवा आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी आजचा 19 नोव्हेंबर हा दिवस जागतिक पुरुष दिन म्हणून साजरा केला जातो. समाजात फक्त महिलांवरच अत्याचार होतो असं नाही ह. आपल्या आजूबाजूला बघितले ना तर बऱ्याच प्रमाणामध्ये पीडित पुरुषही दिसतील. असमानता, हिंसा, शोषण, पक्षपात याचा त्रास पुरुषांनाही होतो हो. पुरुषाचं मानसिक आरोग्य, पुरुषत्वाच्या सकारात्मक गुणांचं कौतुक, समाजात दिला गेलेला सन्मान, लैंगिक समानता हा आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे. खरं तर आपल्याला मानसिक, शारीरिक, भावनिक पातळीवर जशी पुरुषांची गरज लागते ना त्याहूनही अधिक त्यांना आपल्या सोबतीची गरज असते. आपण सहज मनातले बोलून मोकळे होतो, पण त्यांना व्यक्त व्हायला थोडा वेळ लागतो. आपण 4-2 आसवे सहज ओघळू देतो हो. बरेचदा हक्काचा खांदाही शोधतो. त्याचे रडणे म्हणजे कमजोरी दाखवणे आपण समजतो. आपल्याला हंबरडा फोडता येतो. त्याने नुसता उसाचा जरी टाकला ना तरी त्याला हसलं जातं समाजात. स्त्रीला दुःख व्यक्त करायचा अधिकार आहे, पण त्याला नाही. स्त्री हक्कासाठी लढू शकते, सक्षमीकरणाच्या गोष्टी करू शकते. पुरुषाला मात्र स्वतःचं कर्तव्य आणि कर्तृत्व पार करूनच दाखवावं लागतं. स्त्री महिला दिन साजरा करू शकते हो, पण पुरुषांचा दिन आज आहे हे तरी कुणाला ठाऊक असते. स्त्रीकडे कायम भावनिक आणि पुरुषाकडे खंबीर म्हणूनच बघितले जाते. कदाचित पुरुषांना याचमुळे आपला वेदना जास्त व्यक्त करता येत नसाव्यात. स्त्री म्हटली की ती बऱ्याचदा खरी, योग्यच असं मानलं जातं. मग वाईट काही झालं की ते आपोआप पुरुषाकडे वळलं जातं. तिचं ते तिच्याच हक्काचं, पण त्याचं असतं ते त्याचं सोडून सगळ्यांचं असतं. स्त्रीला सौंदर्य तर त्याला कर्तृत्व हे पात्रता गुण समाजाने आखूनच दिले आहेत जणू. म्हणून स्त्रीला कायम स्वतःचं सौंदर्य जपण्यासाठी अट्टहास आणि बाबा वय वाढत चालला आता काहीतरी करून दाखव हा सामाजिक दबाव मनावर ठेवून पुरुषाचं वावरणं हे शापितच वाटतं जणू मला. त्यामुळे स्त्री पुरुष एकाच रथाची 2 चाकं असं म्हणताना समाज कसा काय विसरतो की दोन्ही चाकांवर समान भार असेल तरच ती संसाराची गाडी नीट चालेल ना. एकाच चाकावर सगळा भार टाकला तर कसं होईल हो. पुरुष म्हणून त्याच्याकडे कायम संशयाने बघितले जाते, पण त्याला संशयास्पद वागायला कोण मजबूर करू शकतं याकडे हळूच कानाडोळा होतो. त्याची एक नकळत झालेली चूक ही कुटुंबावर ग्रहण आणणारी ठरते, पण त्याच्या मनातील अथांग समुद्राचा वेध घेणारा कोणी नावाडी सापडत नाही. त्याने रडलं की तू रडायला मुलगी आहेस का असं हिनवून त्याच्या व्यक्त होण्यावर आपोआप बंदी घातली जाते. मनात कितीही दुःख असू दे, चेहऱ्यावर दाखवायचं नाही हा शापच त्याला समाजाने दिलेला वाटतो. आणि नकळत हा पुरुष हे सामाजिक ओझं घेऊन वावरत असतो. तो कितीतरी भूमिका कायम जबाबदारी उचलत राहतो. कधी स्वतः फाटका राहून लेकरांची हौस भागवतो. बहिणीची खोडी काढताना इतरांनी तिची छेड काढू नये म्हणून तिची ढाल होतो. मैत्रीण दुखावेल या भीतीने प्रेम त्यागून निखळ मैत्री जगतो. प्रेयसीची अखंड बडबड ऐकत तासनतास समुद्र किनारी तिच्या डोळ्यात स्वतःला शोधणारा प्रियकर होतो. सप्तपदीची 7 वचने आयुष्यभर निभावणारा नवरा होतो. तर कधी फायलींच्या गर्दीत हरवलेली ती बघून मॅडम 5:15 झाले, तुम्ही निघा घरी आता, आम्ही बघून घेऊ म्हणणारे कार्यालयीन सहकारी हे सर्व पुरुष आपण आयुष्यात अनुभवत असतो, बरोबर ना. मर्द को दर्द नाही होता असे समजणारे आपण त्यांच्या मनाचा कधी कानोसाच घेत नाही. आपण स्त्री आहोत म्हणून आपल्याला समजून घ्यावे असे वाटत असताना आपणही पुरुषांना समजून घेणे गरजेचे नाही का. ती नदीहून मनातला सारा कोलाहल दर्या, पर्वत, पठाराला सांगून मोकळी होणारी, पण तो समुद्रासारखा अथांग दिसणारा पण आतल्या कोलाहलाचा ठावही लागू न देणारा कायम उपेक्षितच. यात काही पुरुष असतीलही जंगली श्वापदांसारखे, कायम आक्रमक, विकृत मानसिकतेचे, पण त्याची चाव लागताच आपण सावध होणे आवश्यक आहे.
निसर्गाने पुरुषांना 5 इंद्रिय दिली तरी आपल्याला मात्र 6वे इंद्रिय दिले आहे. पुरुषाची नजर, स्पर्श आपल्याला लगेच कळतो. ज्या हाती करंगळी सोपवतो ना, तो किती सुरक्षित आहे हे डोळसपणे तपासायची जबाबदारी आपली असते, हे लक्षात असू द्या. समाजात स्त्री पुरुष या 2 चाकांवरती तर धावतो ना, मग कोणा एकावरच कर्तव्य, जबाबदारी यांचं जास्त भार न टाकता खऱ्या अर्थाने समानता समाजाने आत्मसात करावी एवढंच. त्यामुळेच सर्व पुरुषांना आणि त्यांच्या सुखदुःखात सोबत असलेल्या महिलांना, त्याचप्रमाणे स्त्रीमधला पुरुष जिवंत ठेवणाऱ्या प्रत्येकाला पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.